कंट्रोल सिस्टम चालू केलं. ठीक आहे. कंट्रोल सिस्टम मध्ये काय महत्वाच्या गोष्टी होत्या त्याच्यात, की ती एक सिस्टीम आहे ज्याला इनपुट आहे आणि आउटपुट आहे, आणि मध्ये प्लांट आहे त्याच्यात प्रोसेसिंग होणार आहे. ठीक आहे. मग बघा त्याला आपण अजून कसं देऊ शकतो, हे अशा पद्धतीनं कंट्रोलर प्लांट किंवा प्रोसेस आणि आउटपुट इनपुट, अशा पद्धतीची सिस्टम असते ही. ठीक आहे. आता बघा यामध्ये या कंट्रोल सिस्टम्स मध्ये म्हणजे ही काय कंट्रोल सिस्टम आहे. कंट्रोल सिस्टम. आता कंट्रोल सिस्टम मध्ये परत दोन सिस्टम पडले. ठीक आहे. एक ओपन लूप कंट्रोल सिस्टम, आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. ओपन लूप कंट्रोल सिस्टम आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. ठीक आहे. मग आता हे काय आहेत दोन सिस्टम बघूया आपण. बघा आता जे आपण बघितलं हे इनपुट आणि आउटपुट, अशी जी सिस्टम असते ती ओपन लूप कंट्रोल सिस्टम. ठीक आहे. काय असते? सिंपल असते, रोबस्ट असते, कॉस्ट कमी असते याची डिझाईन करायला. ठीक आहे. आणि याची स्टेबिलिटी जास्त असते लक्षात घ्या क्लोज लूप कंट्रोल सिस्टम पेक्षा. आणि अजून काय म्हणलंय, इकॉनॉमिक आहे, सिंपल कन्स्ट्रक्शन. ओके, हे असं आहे. आणि बघा अजून एक दुसरी गोष्ट काय असते याच्यात, की कुठं वापरतो आपण, जिथं त्याचा आउटपुट मेजर करायला डिफिकल्ट आहे. ठीक आहे. दिस टाइप ऑफ कंट्रोल सिस्टम इज यूज्ड वेअर आउटपुट इज डिफिकल्ट टू मेजर. सिंपल construction, robust, economical, used where output is difficult to measure. Difficult to measure. आणि काय लेस सेन्सिटिव्ह आणि स्टेबिलिटी जास्त असते. आता स्टेबिलिटी कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यू न म्हणतो त्याचे पण दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. तुम्ही पुढे कंट्रोल सिस्टम मध्ये गेला तर क्लोज लूप कंट्रोल सिस्टम मध्ये गेला तर तिथं पण असं म्हणले की स्टेबिलिटी हाय असते त्याची. ठीक आहे. पण तिथं जे स्टेबिलिटी म्हटले त्यांनी त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. म्हणजे तिथं स्टेबिलिटी मार्जिन डिफाईन केलंय, स्टेबिलिटी झोन डिफाईन केलाय, म्हणजे स्टेबिलिटीची बँडविड्थ आहे तिथं. ठीक आहे. त्या रिजन मध्ये तुम्ही काही डिस्टर्बन्स करा ते हलणार नाही सिस्टम, तुमचा आउटपुट चेंज होणार नाही. ओके. म्हणजे तसं आपण एक काय एक्झाम्पल घेऊ शकतो, आता हे बघा फॅनचं उदाहरण घेऊ शकतो आपण. आता तुमच्या डोक्यावर फॅन फिरायला लागलाय बरोबर, त्या फॅनचा आउटपुट काय आहे, म्हणजे सिस्टम एक समजून घ्या बरं का मला काय म्हणायचंय इथं. स्टेबिलिटी कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यू न म्हणायचंय. आता ते फॅन म्हणजे काय, ओपन लूप आहे क्लोज लूप आहे. इनपुट दिलंय, आउटपुट
रोटेशन यायला लागले त्याचं, ते रोटेशन परत मॉनिटर करत इनपुटला गेलंय का नाही, आउटपुट परत इनपुटला गेलाय का, काय फीडबॅक गेलाय का नाही, ठीक आहे, क्लोज लूप क्लोज झालाय का नाही, ओपन लूप कंट्रोल सिस्टम आहे. आणि स्टेबिलिटी कसं म्हणतोय बघा मी, माझा म्हणायचा उद्देश काय आहे, स्टेबिलिटी जास्त काय असते, समजा त्याची स्पीड रेंज आहे, पहिल्या स्पीडला 500 आरपीएम ला फिरतोय, दुसऱ्या स्पीडला दुसऱ्या ह्याला 1000 आरपीएम ला फिरतोय, आणि तिसऱ्या ह्याला 1500 आरपीएम ला फिरतोय. ओके, 3 स्पीड रेंज आहे, एवढं व्हेरिएबल स्पीड आहे त्याचं, 500, 1000 आणि 1500. आता त्यामध्ये व्होल्टेज डिस्टर्बन्स आला थोडा, तर ते स्पीड कमी होते का, तुम्हाला चेंज दिसतोय का त्याचा, मॉनिटर करता येतो का त्याचा, नाही, इझिली मॉनिटर करता येत नाही तसा, त्यामुळे त्याची स्टेबिलिटी जास्त आहे. ओके, आता तुम्हाला अजून एक एक्झाम्पल आहे, समजा तुम्हाला त्याचा आरपीएम क्लोजली मॉनिटर करायचा आहे, एकदम म्हणजे क्लोजली म्हणजे एक्झॅक्ट त्याचा आरपीएम पाहिजे, ठीक आहे, म्हणजे 500 ते 510 आरपीएम एवढ्याच मध्ये त्याचं स्पीड रेंज पाहिजे. तर तुम्ही काय करणार त्यावेळी, करंट मेजर करणार, पाठीमागनं जो करंट देणार आहे तुम्ही, त्या स्पेसिफिक करंटला किती आरपीएम येते हे मेजर करणार. ओके, आणि समजा 510च्या वर चाललं आरपीएम, तर तुम्ही काय करणार, ते 510 मेजर करून पाठीमागं परत इनपुटला देणार, इनपुट करंटला देणार की 510च्या वर चाललंय, त्यात लॉजिक काय असणार, आरपीएम 510च्या वर चाललंय, आता करंट कमी करा, हे लॉजिक आहे, सिंपल. असं नाही बरं, भाषेत असं द्यायचं नसते, असं मी जसं बोललो तसं, लॉजिक वेगळं आहे, करंट लॉजिक वेगळं आहे, ते कसं कमी करायचं, कंट्रोलर वापरायचे, कम्पॅरेटर वापरायचे, ते नेक्स्ट पार्ट आहे, ठीक आहे, पण तसं असणार आहे त्याचं, ठीक आहे. इनपुट करंट आहे, आउटपुट आरपीएम आहे, 510च्या वर चालला आरपीएम, तर ते काय करणार, फीडबॅक देणार त्याला, आरपीएम वाढायला लागलं तर करंट म्हणणार कमी कर, आरपीएम कमी व्हायला लागलं तर म्हणणार करंट वाढव, असं लॉजिक आहे. मग त्याची मार्जिन किती झालं, 510, 500 ते 510 एवढ्या ह्याच्यात त्याची स्टेबिलिटी एकदम जास्त आहे. समजा इन बिटवीन काय तर डिस्टर्बन्स आला, म्हणजे व्होल्टेज फ्लक्च्युएशन आले किंवा इंटरनल डिस्टर्बन्स आले त्या सिस्टमला, समजतं का, इंटरनल डिस्टर्बन्स आले, तरी पण काय व्हायला लागले, आउटपुट कंटिन्युअसली मॉनिटर व्हायला लागले, आरपीएम कंटिन्युअसली मॉनिटर व्हायला लागले, जरा जर तिचं डिस्टर्बन्स झालं तर तो सिग्नल पाठीमागे देणार, आरपीएम कमी झालं तर कमी झालेलं वाढव म्हणणार, आरपीएम वाढलं तर वाढलेलं कमी कर म्हणणार, फीडबॅक जाणार. ओपन लूप कंट्रोल सिस्टम म्हणजे तिथं जी स्टेबिलिटी मार्जिन आहे, जे मार्जिन दिले 500 ते 510, ह्याच्यात सिस्टम 100% स्टेबल राहणार, पण त्याच्या वर जरा जर गेलं, त्या मार्जिनच्या वर जर गेली सिस्टम, तर सिस्टम बिकम्स अनस्टेबल, समजलं. पण इथं असं नसते, इथं जे स्टेबिलिटीचा जो स्टेबिलिटीची रेंज आहे ना, ती ओपन लूप कंट्रोल सिस्टम मध्ये जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघा, फॅनचं उदाहरण आहे, ओपन लूप सिस्टम आहे, 500 आरपीएम, 1000 आरपीएम, 1500 आरपीएम, आणि ह्याच्यामध्ये इन बिटवीन एवढ्या ह्यूज मार्जिन मध्ये जर व्होल्टेज फ्लक्च्युएशन आलं, ठीक आहे, मी समजा हे बंद करून चालू केलं, तुम्हाला काय कळालं, व्हेरिएशन काय जाणवलं, पण बंद झाला होता फॅन, व्होल्टेज 0 होऊन परत वाढलं, काहीच चेंज नाही, म्हणजे अशा गोष्टी, ठीक आहे. पण तिथं कसं आहे, समजा क्लोज लूप कंट्रोल सिस्टम आहे, ह्याच्या पुढचाच पॉइंट आहे आपला, क्लोज लूप कंट्रोल सिस्टम, क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. क्लोज लूप कंट्रोल सिस्टम मध्ये समजा ही अशी सिस्टम आहे, आता इथं एक बघा, हा ब्लॉक असतो, हा याला आपण म्हणतो समिंग ब्लॉक, ठीक आहे, हा जो ब्लॉक असतो याला म्हणतो समिंग ब्लॉक, आणि ही सिस्टम आहे, आणि इथं फीडबॅक दिलाय, ओके, हे असं, ठीक आहे. बघा इथे इनपुट आहे,
आता हे काय इथं इथं बघा एरर आहे एरर. ओके, आता ते एरर म्हणजे काय, इनपुट यायला लागलंय, इनपुट प्लस आहे. आता फीडबॅक आहे. फीडबॅक आता दोन प्रकारचे असू शकतात, एक पॉझिटिव्ह फीडबॅक, एक निगेटिव्ह फीडबॅक. त्यामध्ये पण दोन सिस्टम पडतात. ओके, नॉर्मली पॉझिटिव्ह फीडबॅकच्या सिस्टम्स हे अनस्टेबल सिस्टम्स असतात. पॉझिटिव्ह फीडबॅक अनस्टेबल आणि निगेटिव्ह फीडबॅक या स्टेबल सिस्टम असतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल, समजा एखादा चांगलं करायला लागलाय माणूस, चांगल्या गोष्टी चालल्यात, त्याला फुगवायचं जरा, हे कसला करता, एक नंबर, व्हॉट आर यू डुइंग, गुड, एक नंबर, बेस्ट, यू आर द ग्रेट, लय भारी करतो तुम्ही, असंच करत राहा. फुगवलं, पॉझिटिव्ह फीडबॅक. हा, गेला हवेत. ते मी म्हणतोय थोड्या वेळ, आय एम द ग्रेट, आय एम द बेस्ट. ओके, गेली गाडी आउट ऑफ ट्रॅक. ऐकलंय ना हे? हा, आणि एखाद्याला म्हणलं काय करतोस, होईना बरोबर, बरं अभ्यास कर, लक्ष दे, हे काय बरोबर नाही तुझं, ते जरा लिमिट मध्ये राहते. ओके, पोरगी कोण, लोहगड केस, सिया काय, सिया, हो का नाही, सगळी पोरं दहशतीत आहेत आता. फिरायला लोहगड केस नाही माहिती, फेमस केस आहे, घरी गेल्यावर वाचून बघा. सिया नावाची पोरगी लग्न करणार नाही, वरनं ढकलली, तीच की लोहगड केस. ज्या घरच्यांनी तिला निगेटिव्ह फीडबॅक दिलाच नाही कधी, पॉझिटिव्ह फीडबॅक, कर पोरी, जा पोरी, कर पार्टी, युअर लाइफ युअर रोल, ज्या जी ली अपनी जिंदगी, ले ली दुसरी की जिंदगी, काय बोंबल झालं, असं टाईप. पण जिथं संस्कारी घराला असत बघा, तिथं वातावरण कसं असते, हा, मुलगी जरा काय पाय आपटत चालली, पोरग काय जरा बॉल न खेळलं, इकडे इकडे बॉल उडला, हे, मुलीची जरा भांडण झाली, लगेच घरात बहीण भावाची भांडण लगेच असते, लगेच कोणतर आजोबा असतात, वडील असतात तिथं. आई तर प्रेमळ असते एकदम, आईचं काय रिस्ट्रिक्शन नसते. मग जिथं जिथं असा कंट्रोल असतोय, त्यांच्या घरात अशा गोष्टी होत नाहीत. सिया आणि काही केतन असल्या गोष्टी होत नाहीत. जिथं जरा निगेटिव्ह फीडबॅक प्रॉपर बॅलन्स केलेला असतोय, तिथं जिथं कंटिन्युअसली पॉझिटिव्ह फीडबॅक द्याल, बाळा कर, बाळा जा, बाळा हे कर, बाळा ते कर, बाळा तुला हे घे, बाळा तुला काय पाहिजे हे सगळं घे, झालं. मग तिथं काय होतंय, ह्याचं एरर आहे ना, ते एरर कंटिन्युअसली वाढत जातोय. पॉझिटिव्ह फीडबॅक एरर कंटिन्युअसली वाढत जातोय, तो एरर कमी व्हायला पाहिजे, होय का नाही. बघूया आपण कसं होतंय. म्हणून काय असतं बघा, पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम्स या अनस्टेबल सिस्टम्स असतात. म्हणून आपल्याला म्हण आहे बघा, निंदकाचे घर असावे शेजारी, होय का नाही. हा, कारण ते कंटिन्युअसली निगेटिव्ह फीडबॅक देतं ना आपल्याला, स्टेबल राहतं माणूस, वावगं काय वागत नाही तर, समजलं. म्हणजे बघा, त्या लोकांनी पण, जुन्या लोकांनी पण फीडबॅक कंट्रोल सिस्टम शिकले होते. कंट्रोल सिस्टम टॉपिक झाला होता त्यांना, हा, त्यामुळे जुन्या लोकांना म्हणायचं नाही काय तुम्ही शिकलाच नाही, बघा आम्ही कंट्रोल सिस्टम शिकलोय. ते म्हणून बाळा थंड घे, त्यातले जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ना, दोज आर डिझाइन्ड बाय अस. ओके, पारावर बसून, वडाच्या झाडाची पारावर, ठीक आहे.
तर बघा हे अशा दोन सिस्टम आहेत कंट्रोल सिस्टम मध्ये. कंट्रोल सिस्टम मध्ये दोन टाईप पडले, ओपन लूप, क्लोज लूप. आणि क्लोज लूप मध्ये दोन टाईप पडले, कुठले? पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक. मग पॉझिटिव्ह फीडबॅक ह्या अनस्टेबल सिस्टम असते. तर का? बघा, हा फीडबॅक जर मी पॉझिटिव्ह दिला तर इथं काय, हे इनपुट आहे, हा एरर सिग्नल आहे. तर इथं काय होतंय बघा, हे आउटपुट आहे. ओके, हे आउटपुट आहे. तर काय व्हायला लागले इथं, एरर जो आहे ना, एरर काय यायला लागलाय, इनपुट प्लस फीडबॅक इनटू आउटपुट, फीडबॅक इनटू आउटपुट. आता समजा तुम्ही या फीडबॅकला 1 घेतलं, फीडबॅकला 1 घेतलं, तर इथं काय झालं, फीडबॅक गेला, मल्टिप्लिकेशन गेलं त्याचं, इथं काय आलं, फक्त आउटपुट. आता बघा आपलं इंटेन्शन काय, समजा इनपुट दिले तुम्ही, एखादी सिस्टम आहे, या सिस्टमला दिलं 1000 RPM इनपुट पाहिजे, इनपुट दिलंय मला 1000 RPM पाहिजे आउटपुट, पण आउटपुट आलं नाही, 990 आलं, 990 आलं. मग हे काय करते, हे असं जाते पाठीमध्ये. आता बघा इथं काय झालं, इनपुट किती आहे, 1000 प्लस 990, म्हणजे या हा सिग्नल, एरर सिग्नल या सिस्टमला मिळाला. ओके, त्याच्याच जागी जर समजा असं असतं, प्लस मायनस, मायनस आहे इथं, इथं 1 आहे, हा ही सिस्टम आहे. हा आता इथं बघा ही एरर आहे, हे तुम्ही 1000 दिलं, हे आउटपुट आलं 990, तर इथं काय येणार, एरर 1000 वजा, इथं वजा आहे ना, हा आला, यात समिंग ब्लॉक दोन्ही ऍड झाले, 1000 मायनस 990, इनपुट किती आलं, 10. म्हणजे तुम्ही या सिस्टमला काय सांगितलं, 10 RPM न वाढव बाबा, 10 RPM न वाढव, 10 RPM न वाढवून मग परत आउटपुट काय होते, 990चं 1000, परत हा गेला, काय झालं, 1000 मायनस 1000, इनपुट सिस्टमला 0 मिळालं, थांबली सिस्टम. समजलं का, असं असते, अशी सिस्टम काम करते. आता हे काय असते, म्हणजे तुम्हाला असे प्रश्न पडू शकतात, हे काय, तो नंतरचा पार्ट आहे. पण आपल्याकडे हे पण आहे बरं का, हे सर्किट आहेत. तुम्ही ओपॅम्प बघितलंय, ओपॅम्पचं नाव ऐकलं असेल, ऐकलंय? नाही ऐकलं. ऑपरेशनल ऍम्प्लिफायर नाही ऐकलं, फर्स्ट इयर नाही सांगितलं, तुम्ही पण नाही, ठीक, तुम्ही ऐकलंय, पण ठीक आहे, मग सांगण्यात काय अर्थच नाही, जर ऐकलं असतं तर सांगितलं असतं मी, म्हणजे तरी सांगतो. ओके, ओपॅम्प काय असतो, अशा प्रकारचा एक डिव्हाइस आहे, आउटपुट इथं असे दोन इनपुट आहेत, ठीक आहे, आणि आउटपुट आहे, ऑपरेशनल ऍम्प्लिफायर बाजारात मिळतोय असं, ठीक आहे. तुम्ही आपलं इलेक्ट्रॉनिक्स गणपती मंदिराच्या समोर नाही काय इलेक्ट्रॉनिक्स एक दुकान आहे, काय नाव तुझं, नवत्रंग, व्हिडिओत नाव घेतलं, टायर नाही आमचं, मार्केटिंगचं काय देत नाहीत. तर ते जे आहे का नाही, तिथं तुम्ही गेला आणि म्हणलं ओपॅम्प पाहिजे मला, त्याचा IC नंबर असतो 741, तो द्या म्हणायचं, ते देतात, एवढा डिव्हाइस असतो, हे मार्केटमध्ये मिळतात असे, ठीक आहे. तर ते असते इथं, तर हे कम्पॅरेटर असतो, हा काय करतो, हे दिलं तुम्ही, हे दोन इनपुट दिलं, ह्या दोन इनपुटची वजाबाकी करून आउटपुटला देतोय, ठीक आहे, असं असते. मग ते इथं असते, हे आलं इथं, इथं हे दोन इनपुट आले, कंपॅरिझन झालं, पुढे गेलं, जो डिफरन्स आहे तो पुढे गेला, ठीक आहे, असं असतं ते.
हे असे बाजारात मिळतात, हे वापरून आपल्याला हे अशा सिस्टम्स डिझाईन करायचे असतात. ते आपलं काम असतं. ठीक आहे, एक इलेक्ट्रिकल इंजिनियरचं काम असते. म्हणून मला बरेच जण म्हणतात इलेक्ट्रॉनिक्स घ्यावं का इलेक्ट्रिकल घ्यावं. इलेक्ट्रिकल घ्यावं. इलेक्ट्रॉनिक्स त्यात ऑपऑप येते, ऑपऑप येते. समज पण ऐकत पण नाहीत काय काय लोक. परत काय काय म्हणतात कॉम्प्युटर सायन्स घ्यावं का आयटी घ्यावं, काय घ्यावं. इलेक्ट्रिकल घ्यावं, त्यात ते बी येते. तर मॅडम होते, मॅडम कोणतं शिकवा लागले, कोणती लँग्वेज म्हणजे पायथन. झालं, कॉम्प्युटर सायन्स आयटी वाल्यांची नोकरी गेली. बोंबल. आयटी मध्ये होतं, इलेक्ट्रिकल इंजिनियर तिथं आहे, गेली त्यांची बी नोकरी. कॉम्प्युटर सायन्स वाल्यांची, कॉम्प्युटर सायन्स आयटी. म्हणून म्हणतात इलेक्ट्रिकल मदर ऑफ ऑल ब्रांचेस. समजलं का. आता विचार नाही फादर कोण. बाकी कुठल्या ब्रांचला तो दर्जा दिलेला नाही अजून. सिव्हिल बी त्यात येत नाही, मेकॅनिकल बी त्यात येत नाही. ते असं म्हणतात, पण त्यांना इलेक्ट्रिकल इज बेस्ट. काय ते आमचं ते बाळ दुसरे असते कार्ट. असंच असते सगळीकडे. आपण बी ते म्हणायचं. ठीक आहे, असं आपल्या तर कोण बाकीचे बघत नाहीत ना, सिव्हिल मेकॅनिकल वाले बघत नाहीत. काय हरकत, आणि बघितलं तर काय फरक. मला सांगा, लॉजिकल पॉइंट आहे की नाही. मेकॅनिकल वाले दुसऱ्या ब्रांच मध्ये जाऊ शकतात का, आयटी मध्ये कोर्स करून. डायरेक्ट एंट्री आहे का त्यांना, नाही. इलेक्ट्रिकल वाल्यांना डायरेक्ट एंट्री. असं म्हणतो ते पहिला मेकॅनिकल वाले ऑटोमोबाईल मध्ये जाऊ शकतात, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. आता बाजूला केले त्यांना. इलेक्ट्रिकल वाले पहिला या म्हणतात का, ईव्ही यायला लागले ना आता. म्हणजे एक इलेक्ट्रिकल इंजिनियर घेतला, त्यांच्याकडे बघा वायरिंग डिझाईन आलं, बॅटरी डिझाईन आलं, बॅटरीचं ते सगळं आलं. त्यात तुम्ही हेच मेन आहे त्यातलं. पहिल्या गाडीत इंजिन होती म्हणून मेकॅनिकल इंजिनियर लागायचं. आता मोटर आहेत सगळ्या, बॅटरी आहेत सगळ्या, ते तुम्हाला डिझाईन करायचं. आणि राहिलं वरचे केसेस डिझाईन करायला, ते काय रेडीमेडच असतं. डिझाईन इंजिनियर करून देतोय, ते फक्त तुम्हाला ऍडजस्ट करायचं, तुमचे पार्ट कुठे कुठे बसवायचे, काय काय चिल्लर. आणि ते बी शिकतोय आपण 6 महिने. ऑटो कॅड ड्रॉइंग शिकतोय ना आपण. संपला विषय. असं काय आहे का वेगळंच आहे काय तर आम्हाला माहितच नाही असं नाही. सिव्हिल वाले काय घर बांधण्याशी दुसरं काय आहे, कायच नाही. त्यांना काय तर सांगा, नाही त्यांना फिट आली, इलेक्ट्रिकल 2 कन्सेप्ट सांगा त्यांना, नाही फिट आली तर विचार डाऊट डिसर्स. म्हणून वी आर द बेस्ट. ऑलवेज बी कॉन्फिडंट त्या बाबतीत. बाकी थंड घ्या म्हणायचं, थंड घ्या. आपल्या कन्सेप्ट आपल्या वर एकच आहे फक्त, आपल्याला कॉम्पिटिशन द्यायला. कोण, केमिकल इंजिनियर्स एकच आहे. ती बोलायला लागली की मग आपण नाही. हो, आपल्यापेक्षा त्यांचं दुखणं जास्त आहे, तेवढं आपण रिस्पेक्ट दिलं पाहिजे त्यांना. ओके, आता इथे या. तर आपल्याला काय बघायचं आता, क्लोज लूप आणि ओपन लूप सिस्टम्स. ठीक आहे, तर बघा पहिला आपली हेडिंग आहे आता ओपन लूप सिस्टम. ओपन लूप सिस्टम. आता थोडस टेक्निकल भाषेत बोलायचं. ओके, हे आउटपुट आणि हे इनपुट. बघा, आउटपुट अपॉन इनपुट हे काय असतं, गेन. जर मॅग्नेट्यूडच्या भाषेत असेल तर याला आपण म्हणतो गेन. जर इक्वेशनच्या भाषेत असेल तर याला आपण म्हणतो ट्रान्सफर फंक्शन. याला काय म्हणतो, ट्रान्सफर फंक्शन. ओके, हे काय असतं, ट्रान्सफर फंक्शन. ठीक आहे, आता ट्रान्सफर फंक्शन काय येतं मग याचं, जी ऑफ एस. याला काय म्हणतो आपण, जी ऑफ एस. नोटेशन आहे ती.
फॉरवर्ड पाथ आहे, हा फॉरवर्ड पाथ, त्याचं ट्रान्सफर फंक्शन. इनपुट दिलं, आउटपुट आलं. यालाच आपण काय म्हणतो, ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन. ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन, ठीक आहे, OLTF. ठीक आहे, हेच नाव वापरतो, OLTF. त्यानंतर बघा क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. क्लोज लूप सिस्टम मध्ये आपण पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम बघतच नाही. ठीक आहे, अनस्टेबल सिस्टम आहेत त्या. ओके, निगेटिव्ह फीडबॅक सिस्टमच स्टडी करतो. तर ते कसं असतं, इनपुट आउटपुट. आता हे जे ॲरो लक्षात घ्या, बघा, प्लस, पुढं पुढं, हा आला माग, हा आला माग, हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे, निगेटिव्ह. तर ही कुठली सिस्टम झाली क्लोज लूप मध्ये, निगेटिव्ह फीडबॅक सिस्टम. निगेटिव्ह फीडबॅक सिस्टम. ओके, आपण स्टडी निगेटिव्ह फीडबॅक सिस्टमचाच करतोय जास्त. मग हे काय येतं बघा इक्वेशन, आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट अपॉन इनपुट, हे तर डायरेक्ट इक्वेशन सांगतो, हे लक्षात ठेवायचं. GS अपॉन 1 प्लस GSHS. GS अपॉन 1 प्लस GSHS. जरा पुढे पुढे गेला की तुम्हाला कळेल हे का असं, किंवा तुम्ही त्याचं उत्तर शोधू शकाल की हे असं का येतं, कसं येतं. ठीक आहे, आतापुरतं एक्सेप्ट करा, हे येतंय असं. ओके, GS अपॉन 1 प्लस GSHS. नॉर्मली ज्या, अजून सांगतो, अजून पुढे, नॉर्मली जे आपल्या सिस्टम्स असतात अराउंड आपल्या स्टडी मधले, म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये 90% सिस्टम जे आपण बघणार आहे ते युनिटी फीडबॅक सिस्टम बघणार आहे. ज्या स्टडीमध्ये आहेत आपल्या सिलेबसमध्ये, प्रॅक्टिकली बरंच वेगवेगळ्या आहेत, भरपूर स्टडी येतात, पण जे आपण बघणार आहे ते युनिटी फीडबॅक सिस्टम्स बघणार आहे. म्हणजे HS ची व्हॅल्यू काय होते, HS इक्वल टू 1, म्हणजे काय, युनिटी फीडबॅक सिस्टम. युनिटी फीडबॅक सिस्टम. युनिटी फीडबॅक सिस्टम्स बघितले की हे काय होते, GS अपॉन 1 प्लस GS, आणि हे काय, आउटपुट अपॉन इनपुट. आणि हे काय झालं, दिस इज ट्रान्सफर फंक्शन ऑफ क्लोज लूप. CLTF, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. GS काय आहे, GS नाही, गेन नाही म्हणायचं त्याला, G ऑफ S आहे ना ते, म्हणजे S मधलं एक फंक्शन आहे तिथं, समजलं. गेन म्हणजे व्हॅल्यू असते, समजून घ्या, गेन म्हणजे व्हॅल्यू असते. ते ट्रान्सफर फंक्शनची जर मॅग्निट्यूड काढलं आपण तर तुम्ही त्याला गेन म्हणू शकताय, आउटपुट बाय इनपुट गेन म्हणू शकता. पण आता नाही म्हणणार ना, ट्रान्सफर फंक्शन म्हणणार, फंक्शन S मधलं. S कोण आहे, कालच सांगितलं, लॅपलास मधला आहे, लॅपलास ऑपरेटर. तुम्ही कुणाच नाव आहे काय विचार करायला लागला, S मास्टर नाव काय आहे का S च्या नावाने, काल आलं नव्हता का बरं, असं ऑन ऑफ दुसऱ्या मैत्रिणी त्यांना माहिती आहे की नाही, क्लास चालू आहे आपला,
लय मोठा गॅप घेतलाय असं. मुलींना हेच मेन प्रॉब्लेम आहे बघ. जिथं रेजिस्ट करायला पाहिजे ना, जिथं तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिल्या, म्हणजे अपॉर्च्युनिटी दिल्या असं हे वर्डिंग चुकीचं आहे. तुम्हाला हाय अपॉर्च्युनिटी, पण बरं ठीक आहे, अपॉर्च्युनिटी दिली, अजून त्या लेवलला पोहोचलो नाही. काय काय मुली जायचा प्रयत्न करतात त्या लेवलला, ते लगेच व्हायरल होते जास्त. सिया नावाने, माय लाईफ माय रूल. पण अजून रिस्ट्रिक्शन आहेत, ठीक आहे. त्यामुळं ज्यावेळी आता तुम्हाला चान्स मिळालाय ना, त्यावेळी स्टडी करून घ्या. नंतर बरेच लिमिटेशन्स आहेत मॅडम, माहित बरेच लिमिटेशन आहेत येतात, बरेच लिमिटेशन्स आहेत पुढं. तुम्ही काय अभ्यास करणार का, फॅमिली सांभाळणार का, जेवण करणार का, भांडी धुणार, कपडे धुणार, काय अवघड आहे का नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणणार आम्ही वॉशिंग मशीन घेणार, त्याला बी पैसे पाहिजेत, हो का नाही. आणि ज्या पहिल्यापासून चालत आलेल्या गोष्टी ना, त्या इझिली जात नाहीत समाजात. त्याला लई अपोजिशन करायला लागतात, फार लढायला लागतात. आणि लढाई म्हणलं ना, जर एका पिढीने लढाई चालू केली, म्हणजे तुम्हाला वाटलं काय तर चुकीचं झालं, लढाई चालू केली, तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळत नाही, तुमच्या पुढच्या पिढीला मिळतात. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की नाही पुढं माय लाईफ माय रोल, असं कसं येत नाही मला, बघू म्हणजे काम करायला, अभ्यास करायला, माझा हक्क आहे, मी घेणारच हिरावून घेऊ शकतो. तिथे क्लॅशेस येतात ना, जुन्या रूढी परंपरांमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये क्लॅशेस यायला चालू होतात. हा, तुम्ही बदलू शकता, डेफिनेटली बदलू शकता, तेवढी पॉवर आहे तुमच्यात, पण त्याला एक पिढी जाते ऑलमोस्ट. म्हणून आता चान्स मिळालाय ना, तर आता ग्रॅब करा लवकर लवकर, अपॉर्च्युनिटी घ्या, चान्सेस आहेत, वुमन रिझर्वेशन आहे, आणि आता कोण काय बोलत नाही, ठीक आहे. नंतर अवघड आहे, नंतर मुलांना पण अवघड होतंय पुढं, मुलांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. नंतर नोकरी असल्याशिवाय नाही म्हणतात, मुलीचे वडील बाहेरच विचारतात, सरकारी नोकरी, ओके भेटू परत म्हणतात, नाही म्हणलं की भेटू परत. 10वी नापास मुली म्हणायला जातात, सरकारी नोकरीवालाच पाहिजे, 10वी नापास, काय करायचं. म्हणजे अशी अवस्था आहे. कळालं. त्यामुळं पण ठीक आहे, नाही मिळाली चालत, पण एखादा हाय पेइंग जॉब तर मिळावा. हा, स्किल आता पाहिजे आपल्याकडं, हेवीली डिमांड आहे स्किलची, आणि स्किल अक्वायर करायला जे डोक्याला प्रॅक्टिस करायला लागते, डोक्याची प्रॅक्टिस करायला लागते, त्याची प्रॅक्टिस इथनं करायची. आपण म्हणतो ना, जर मला ऑलिम्पिक मध्ये समजा रनिंग करायचं असेल, पहिला गल्लीत पळायला शिकलं पाहिजे, नाही फास्ट पळायला शिकलं पाहिजे. गल्लीत पळायली ना, पण जर स्वप्न म्हणत असेल की आपण ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल आणणार रनिंग मध्ये, नाही तसं होणार नाही ते. त्यासाठी हे मग त्याच्या तुलनेत गल्ली म्हणायची, आपण जे करायला लागलो गल्लीतली प्रॅक्टिस, आणि यात तर मास्टरी यायलाच पाहिजे, तर पुढची स्टेप काढता येते. फारच अवघड आहे मुलांसाठी, तर फारच अवघड आहे, फार म्हणजे फारच त्या बाबतीत.
माझ्यावरती वेळ आली नाही, पण मी बाकीच्यांचं ऐकतोय तसं. मला लय वाईट वाटतं ते त्या गोष्टीचं. मी कधी कधी त्या सिच्युएशन मध्ये स्वतःला पण टाकून बघतो ना. घरचे गेलेत पोरला दाखवायला, ठीक आहे, किंवा समजा घरचे तिथंच बसलेत, मुलगी दाखवायला आली. नाही, नॉर्मली कशी प्रथा असते, मला ते झालं बी नाही माझ्याकडे. मुलीकडे जायला लागते ना. कसं असते, मुलीकडे जायला लागते ना. ओके, समजून घ्या. 2-3 वर्षात तुम्ही बी त्या रेस मध्ये आहे. हा, मुलीकडे जायला लागतं बघायला, बरोबर. सगळी फॅमिली गेल्या, एकदम पांढरी कपडे घालून रुबाबाद एकदम. 4 व्हीलर गाड्या 4 बाहेर लागल्यात, 4. प्रत्येक गाडीत 2-2च माणसं फक्त. मागच्या शिटा मोकळ्या जाईल. गेल्या टोटल 8 माणसं, गाड्या 4. हे रुबाब. एंट्री केली, पोरगीने विचारली सरकारी नोकरी आहे. नाही, ती तेवढी नाही. बाकी सगळं आहे. ते म्हणणार बसा. पोहे देतो, जास्त अपेक्षा ठेवू नका. पोहे पण जसे वाटते तसे खावा आणि जावा, अशी अपेक्षा. मग एखादा माणूस विचारते, काय बाळ तुझं शिक्षण काय झालं, तू काय परीक्षे तयारी केलीस का? हे नाही म्हणते. आय हॅव हॅड कम्प्लिटेड HSC, SSC, but remained in SSC by just 2 marks. इंग्लिशची बी बोंबाबोंब, हो की नाही, असं, हो की नाही. तिला नापा झाला असं म्हणायचं असते, पण ती म्हणते रिमेंड इन SSC. आय फेल्ड इन SSC नाही, पण पुढे म्हणते जस्ट 2 मार्क्स, 2 मार्कांनी राहिले फक्त SSC. पण म्हणणार आय एम व्हेरी फेमस ऑन इंस्टाग्राम, आय हॅव व्हेरी व्हायरल व्हिडिओज रिगार्डिंग कच्चा बदाम. झालं बोंबल. अशा कथा आहेत, काय करायचं. पोरांचं काय होत असेल बाई. आणि एखादं चांगलं असते 5,000-6,000 कोटी प्रॉपर्टीच, त्याला CM मिळते, जाते तिला लोहगडवर घेऊन. ठीक आहे, चला. बर, आपलं काय आता. हा, तर हे आहे बघा, क्लोज लूप सिस्टम. तर त्यातनं काय मिळालं मला, एक इक्वेशन मिळालं याच्यातनं, CLTF. इथं CLTF मिळालं. CLTF चं इक्वेशन काय तयार होतं बघा, CLTF इज इक्वल टू OLTF 1 प्लस OLTF. हे एक इक्वेशन मिळते. ह्याच्यावर 1-2 क्वेश्चन आलेले आहेत पेपरला. आता काय दिलं जाते तुम्हाला, CLTF दिलं जाते ना, OLTF विचारते. म्हणजे युनिटी फीडबॅक सिस्टम आहे, ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन सांगा कसं करणार. इकडे तिकडे करणार फक्त, काय करणार, हे नाही याला मल्टिप्लाय करायचं, CLTF प्लस CLTF इंटू OLTF इज इक्वल टू OLTF. मग काय आलं बघा, हे काय पाहिजे मला, OLTF पाहिजे ना. OLTF तिकडे न्यायचं, CLTF इज इक्वल टू OLTF मायनस CLTF इंटू OLTF. मग हे काय झालं, OLTF 1 मायनस CLTF, ओके, आणि हे CLTP झालं, TF. हा, मग काय झालं बघा, इथं जर मी OLTF लिहिलं, OLTF इज इक्वल टू CLTF 1 मायनस CLTF. मी का म्हणलं तुम्हाला काल, एक्झामिनरचा ह्याच्यावर 1-2-3 क्वेश्चन विचारलेले आहेत. का कन्फ्युजन आहे जरा, है की नाही. क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनला OLTF 1 प्लस OLTF आहे. आता बघा, हे मी असं पण लिहू शकतो, CLTF इज इक्वल टू पर OLTF. अरे काय झालं बाबा,
फिरू दे जरा. ओके, काय बघा काय येते, अजून एक इक्वेशन येते, CLTF इज इक्वल टू OLTF डिवायडेड बाय 1 मायनस OLTF, आणि OLTF इज इक्वल टू CLTF अपॉन 1 प्लस CLTF. हे दोन इक्वेशन आले. हे कुठले आले? इन पॉझिटिव्ह फीडबॅक. ओके, पहिले इक्वेशन वाटलं तुम्हाला, म्हणलं इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट सर, एवढं कळत नाही सर, नॉनसेन्स. हा, आता चारही लक्षात ठेवायचे. कुठं प्लस कुठं मायनस, समजलं का? जरा स्लाइड पुढे ढकलतो आणि सांगा मग तो इक्वेशन. बघू सांगताय का, कळालं का? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, जिथं जिथं कन्फ्युजन, एक्झामिनर म्हणतो जिथं कन्फ्युजन तिथं आम्ही, जिथं कन्फ्युज तुम्ही तिथं आम्ही. ओके, झालं कन्फ्युजन. इक्वेशन लक्षात ठेवा, CLTF OLTF अपॉन 1 प्लस OLTF, आणि हे काय सगळे युनिटी फीडबॅक सिस्टम आहे. ही निगेटिव्ह फीडबॅक सिस्टम आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम आहे. ओके, कळालं? एक्झामला आलेले क्वेश्चन आहे बघा. आता थोडेसे दोन गोष्टी वाचतो, हे बघा. ओपन लूप आणि कंट्रोल, ओपन लूप आणि क्लोज लूप सिस्टम्स, डिफरन्स बघू जरा, लक्ष द्या. ॲक्युरसी, ओपन लूप कंट्रोल सिस्टम ॲक्युरसी डिपेंड ऑन कॅलिब्रेशन. ठीक आहे, आता कॅलिब्रेशन काय असते, त्याच्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की आउटपुट काय येते. ठीक आहे, आउटपुटचे व्हॅल्यू काय आहेत हे माहित पाहिजे, आणि तुम्ही कॅलिब्रेट तुम्हाला करता आलं पाहिजे. ते म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल समजा मला ह्या फॅनचे एक 500 RPM पाहिजे, एक 1000 RPM पाहिजे, एक 1500 RPM पाहिजे. ठीक आहे, तर मला फॅन ते 3 स्पीड कंट्रोल करायचे असतील, 3 स्पीडवर मला व्हेरी करायचे असतील, तर मला 500 RPM मोजलं पाहिजे ना. सप्लाय दिलाय, 500 RPM येते, आणि तिथं मला ते पहिलं स्पीड कंट्रोलचं हे लावलं पाहिजे, खटका असतो. ठीक आहे, बरोबर. आता हे काय प्रोसेस आहे, ही कॅलिब्रेशन. किती स्पीड यायला पाहिजे, किंवा समजा इनपुट तुम्ही फॅनला दिले, इनपुट दिले की मला 1000 RPM पाहिजे, आणि आउटपुट आलं 1200 RPM. तुम्ही काय करणार, आउटपुट थोडं कमी करणार. 1000 दिले तरी 1000 यायला पाहिजे ना, मग तुम्ही ते कमी कमी केलं, थोडस आउटपुट कमी यायला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार हा आता बरोबर आहे, 1000 दिले की 1000 येत. ही प्रोसेस केली ना, त्याला आपण काय म्हणतो, कॅलिब्रेशन. समजलं? तुम्ही मोबाईल मध्ये ते GPS बघायला किंवा ते कंपास बघायला केलं कधी कॅलिब्रेशन, असं असं फिरवायला लागतोय फोन, केलं नाही? केलं नाही. तर नवीन फोन घेतल्यावर तसं करायचं असतं, काय काय ठिकाणी तेच करून देतात. पण ज्यावेळी फर्स्ट टाइम तुम्ही स्विच ऑन करता की नाही, त्यावेळी ते GPS आणि कंपास सेट करायचा असतोय, तर त्याला ती मेथड आहे, असं असं फिरवायचं. म्हणजे काय करतं, ते सगळी मोशन डिटेक्ट करते, सगळ्या साईडची, अप आहे का डाऊन आहे फोन, ते सगळं, आणि ते पॉइंट सेव्ह करून मग ते कॅलिब्रेट होतं. कॅलिब्रेशन ओपन लूप सिस्टम आहे.
फोन अप आहे का डाऊन आहे हे त्याला कळता येत नाही, त्यासाठी कॅलिब्रेट करायला लागतं. जे हायर रेंजचे फोन आहे त्याला सिस्टम हाय डिटेक्ट करायला, फोन असा धरलाय का असा धरलाय हे बी त्याला कळतंय, हे बी कळतंय बरं का, लक्षात घ्या. सोशल डायलमा नावाची एक सिरीज आहे, सोशल डायलमा, फेसबुक ची आहे. तुम्ही बघा, बघितलं की म्हणजे 2 दिवस कोमात जातो आपण, काय चाललंय. तुम्ही कधीतरी विचार केलाय का, समजा रविवारी तुम्ही सुट्टी घेत असाल कॉलेजमध्ये असताना, रविवारी सुट्टी घेत असाल तुम्ही आणि किंवा शनिवारी कॉलेजला तुमची सुट्टी असेल, शनिवार रविवारी, शुक्रवारी 6-7 वाजता नोटिफिकेशन यायला लागतात ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन, आणि तुम्हाला लोकेशन दाखवते आसपासचे, इथं फिरायला लय भारी आहे, फिरायला जावा, बेस्ट लोकेशन, सिनरी आहे तिथं, जावा फिरायला. कधी कधी आपण क्लिक करतोय, कधी कधी प्लॅनिंग पण बनवतोय आपण. ठीक आहे, कसं आलं बरं ते, विचार केला कधी कसं आलं ते, शुक्रवारी तुम्ही फिरायला जाणार आहे हे कसं त्यानं ओळखलं, होय का नाही. कधी कधी तर समजा तुमचं तुमचं डिस्कशन झालंय, तुम्ही लांब आहे असं डिस्कशन झालंय, तुम्ही फिरायला जायचं प्लॅनिंग बनवायला लागलाय, ठीक आहे, प्लॅनिंग बनवायला लागलाय, सडनली तुमचं ठरलंय असं की महाबळेश्वरला फिरायला जायचं, आणि नोटिफिकेशन आले की महाबळेश्वर मध्ये हे बेस्ट हॉटेल्स आहेत. हा, कसं आलं ते, ते जे आहे ते, ठीक आहे. विषय कुठून निघाला होता, कॅलिब्रेशन वरला. हाय रेंजच्या मोबाईल मध्ये ऑपअप कॅलिब्रेशन होते, लोअर रेंजच्या मोबाईल मध्ये, हाय रेंजच्या मोबाईल मध्ये बऱ्याच गोष्टी ऑपअप होते, त्यातले मी तुम्हाला ऑपअप जे होते ते सांगितलं. लोअर रेंजचे जर मोबाईल असतात ना, आम्ही स्वस्तातले वापरतो, त्यामुळे आमची कॅलिब्रेट करायला लागत असते मे बी. ठीक आहे, तर बघा, जिथं कॅलिब्रेशन करायला लागतं तिथं पॉझिटिव्ह फीडबॅक कंट्रोल सिस्टम असतात, जिथं कॅलिब्रेशन करायला लागत नाही तिथं निगेटिव्ह क्लोज लूप कंट्रोल सिस्टम असतात विथ निगेटिव्ह फीडबॅक. ठीक आहे, ओपन लूप सिस्टम्स आर सिंपल टू कन्स्ट्रक्ट, ठीक आहे, अँड चीप. ओके, बट क्लोज लूप सिस्टम्स आर काय कॉम्प्लिकेटेड अँड कॉस्टली. त्यानंतर ओपन लूप सिस्टम्स आर जनरली स्टेबल, क्लोज लूप सिस्टम्स आर मेड टू बी स्टेबल, म्हणजे त्यांना आपल्याला स्टेबल बनवायला लागते. ठीक आहे, जनरली टेंडन्सी असते त्यांच्या अनस्टेबिलिटीला, इझिली अनस्टेबल होते, इझिली अनस्टेबल होते क्लोज लूप सिस्टम जे असतात ते. ठीक आहे, आणि स्टेबल अंडर सर्टन कंडिशन्स, स्टेबल अंडर सर्टन कंडिशन्स, क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. ठीक आहे, हा, ऑपरेशन ऑफ ओपन लूप सिस्टम इज अफेक्टेड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ नॉन लिनियरिटी इन द एलिमेंट. म्हणजे काय, समजा आता फॅन आहे, बरं, ओपन लूप सिस्टम आहे, त्याच्या आतलं जे वाइंडिंग आहे ते जुनं झालं, ठीक आहे, तर त्याचा स्पीड कमी होते. कॅपॅसिटर जर जुना झाला, स्टार्टिंग कॅपॅसिटर जो आहे तो जर जुना झाला तर तो काय होते, फॅनचं स्पीड कमी कमी व्हायला लागते, बरोबर. म्हणजे काय, त्यातल्या आतल्या कॉम्पोनंट्स मध्ये जर नॉन लिनियरिटी यायला लागली तर त्याच्या आउटपुट मध्ये पण नॉन लिनियरिटी दिसते आपल्याला. पण क्लोज लूप कंट्रोल सिस्टम मध्ये तसं नसते. नॉन लिनियरिटी इन एलिमेंट्स which are present in closed loop control systems can be eliminated by closed loop systems, can be eliminated in closed loop systems. ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्या नॉन लिनियरिटी ज्या आहेत त्या आपल्याला क्लोज लूप सिस्टम्स मध्ये इलिमिनेट करता येईल. समजलं, लक्षात आलं. ठीक आहे, तर इथं थांबू आपण आज. ओके, एक्झामला हे एक तेवढं इम्पॉर्टंट आहे बघा, त्यात हे लक्षात ठेवा.
ओके